नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज 2.25 वर्षाच्या बाल राघवची पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन 2018-19 पूर्व वृत्तांत भाग 2। त्यासाठी मी राघवची मैया सो सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्या समोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2018-19 आणि 2.25 वर्षाच्या छोट्या बाळाची नर्मदा पायी परिक्रमा, त्यासाठी पूर्व वृत्तांत भाग 2 म्हणजेच कोणत्याही गोष्टीची पूर्व पीठिका कळाली, मूळ कळालं तर नंतर पुढच्या गोष्टी आपोआप लक्षात येत राहतात। म्हणून गुरुवर यांच्या आशीर्वादाने मागच्या भागामध्ये आपण बघितलं की गुरुवर यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आज्ञेनुसार आता चातुर्मास संपवला आणि चातुर्मास संपल्यानंतर 22 नोव्हेंबरला आम्ही ठरवलं की आता पुन्हा पायी नर्मदा परिक्रमेला निघून जायचं। कारण आता आमच्या समोर 2च व्यक्ती आहेत, ते म्हणजे एक गुरुवर्य आणि एक नर्मदा माई। या दोघांच्या इच्छेने आणि या दोघांच्या सांगण्यानुसारच आता आपल्या जीवनात काय घडणार आहे ते घडणार आहे। म्हणून दोघांनी ठरवलं आणि आता लगेच घरी येऊन पुन्हा त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून थेट ओंकारेश्वरला निघून गेलो। ते 23 नोव्हेंबरला, तशा मागच्या दोन्ही परिक्रमा माझ्या पतिदेवांच्या ते 23 डिसेंबरला सुरू झाल्या होत्या, पण ही आता 23 नोव्हेंबरला ही परिक्रमा सुरू झाली। म्हणजेच ओंकारेश्वरला जाऊन आता संकल्प केला आणि संकल्प करून लगेच त्या ठिकाणावरून निघालो। आता नर्मदा माईला काहीही मागितलेलं नाहीये, कारण कुणाला तसं वाटू शकतं, पण नर्मदा माईला फक्त आता एवढंच सांगायचं की गुरूंची आज्ञा आहे तर त्या आज्ञेचं पालन आमच्याकडून व्यवस्थित होऊ दे आणि त्यासाठी तुझी कृपा असू दे। म्हणून आमच्याकडून पाहिजे तेवढी साधना करून घे, तुला जेवढी योग्य वाटते, असं म्हणून आम्ही संकल्प केला आणि परिक्रमा उचलली। आता परिक्रमा सुरू झाली आणि मग आता गुरुवर्यांचा फोन आला, कारण आता त्यांची तब्येत चांगली झाली होती, घरी आले होते। मग त्यांनी आम्हाला फोन केला, कारण त्यांना कळलं होतं की आम्ही पुन्हा परिक्रमेला निघून गेलो। तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आम्ही तर तुमच्या आज्ञेचंच पालन करत आहोत, त्यासाठीच तर आमच्याकडून साधना झाली पाहिजे, आणखी काही साधना घडली पाहिजे। तेव्हा गुरुवर्यांना सुद्धा खूप आनंद झाला। त्यांनी सांगितलं ठीक आहे। मग आता परिक्रमा, पायी परिक्रमा सुरू झाली, पण एवढी फास्टमध्ये की एवढं चालतो आहे, नर्मदा माई एवढं चालवते आहे की जवळजवळ पहिल्या दिवसापासूनच एवढा स्पीड चालण्यासाठी की जवळजवळ 40 किलोमीटर रोजचा प्रवास सुरुवातीचा, आणि शुलपाणीच्या जंगलामध्ये सुद्धा 3 ते 4 दिवसामध्ये शुलपाणीचं जंगल पार करून थेट गुजरातमध्ये। एवढा स्पीड कसा आला आणि कसा दिला तिने काही कळत नाही, पण नर्मदा माईची खूपच कृपा आता झालेली होती। नर्मदा माईच्या कृपेने आता खूप चालत होतो। एवढं चालून चालून कधीच पहिले 23-24 दिवस लागले होते समुद्र पार व्हायला, आता अवघ्या 13-14 दिवसामध्येच समुद्र पारही झालो। आणि सरळ सांगून टाकायचं म्हटलं तर 69 दिवसामध्ये 69व्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो। म्हणजे ती पायी परिक्रमा 69 दिवसामध्येच पूर्ण झाली, म्हणजेच 2.25 महिन्यामध्ये। कुणाला विश्वास सुद्धा बसत नव्हता, अरे एवढे कसे चालत होते, आम्हाला काहीच कळत नव्हतं। पण मैया रोजचं जवळजवळ 50च्या पुढचं चालून घेत होती। तर 23 नोव्हेंबर
15 मधली ही परिक्रमा आता नोव्हेंबर डिसेंबर आणि आता 2016 सुरू झालेला आहे. म्हणजे 2016 मधल्या 31 जानेवारी 2016ला सकाळी 9 वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. आणि तिथं गेल्यावर माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपल्याला लगेच घरी नाही जायचं. मग त्यांनी सांगितलं आपल्याला नर्मदा माईला जे आवडतं आहे आपण आता ते करायचं. म्हणजेच नर्मदा माईला आवडतंय ना की तिच्या किनाऱ्यावरती रामचरित मानसचे अखंड पाठ चालू असतात. तर आपण सुद्धा एक पाठ इथे करायचा. मग आम्ही 31 जानेवारीला सकाळी 9 वाजता पोहोचल्याबरोबर तिथे गजानन महाराजांच्या आश्रमात गेलो आणि तिथे लगेच चौकशी केली. तिथल्या जे पुजारी होते आरती वगैरे करणारे, तर त्यांना विचारलं इथं रामचरित मानस मिळेल का. तर आता ते महाराष्ट्रातलेच असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातले त्यांनी सांगितलं हो. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की माझ्याकडे आहे रामचरित मानस ग्रंथ. मग आम्हाला दोघाला 2 पाहिजे होते. तर त्यांनी सांगितलं समोरही एक रामचरित मानसचे पाठ चालू आहे, तिथं तुम्हाला ग्रंथ मिळू शकतो. मग तिथे चौकशी केली तर तिथे नाही पण दुसऱ्या एका आश्रमामध्ये आम्हाला ग्रंथ मिळाला. आता ग्रंथ मिळाले, 2ही ग्रंथ घेऊन आम्ही आता गजानन महाराजाच्या त्या आश्रमामध्ये जिथे परिक्रमावासी थांबतात त्या ठिकाणी येऊन थांबलो. आणि तिथं आम्ही चौकशी केली. त्यांना सांगितलं आम्हाला 9 दिवस इथे रामचरित मानसचा पाठ करायचा होता. त्यांनी सांगितलं परिक्रमावासियांना 3 दिवसच थांबण्याची परवानगी आहे आणि तुम्ही एवढे दिवस कसे थांबणार. पण आता काय करावं काही कळत नव्हतं. आणि एवढी चांगली व्यवस्था, एवढी शांतता की पारायण करण्यासाठी दुसऱ्या आश्रमात असेल किंवा नसेल, म्हणून आम्हाला असं वाटायचं इथंच राहायची व्यवस्था व्हावी. आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं जर व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं 9 दिवसाचे. मग जे तिथे त्या काउंटरला होते त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सुरू तर करा, बघू बाबांची काय इच्छा आहे आणि नर्मदा माईची काय इच्छा आहे. आणि आम्ही त्याच दिवशी म्हणजे 31 जानेवारीलाच रामचरित मानसचा पाठ सुरू केला. म्हणजे संध्याकाळी 3-4 वाजता आम्ही सुरू केला. आणि आता पाठ सुरू झालेला आहे, पहिला दिवस. पण तसं रामायण कधी वाचायचं असेल, रामायणाचं पारायण करायचं असेल तर हनुमानजीला आसन द्यावं लागतं. अति महत्त्वाची गोष्ट आहे. मग रामायण कथा असली तरी सुद्धा आणि आपण कुठे रामायणाचं पारायण करत असलो तरी सुद्धा. पण आता इथे पहिला दिवस आहे आणि आपण परक्या ठिकाणी आहोत. आपल्या इथं काही घर नाहीये किंवा आपल्याकडे काही व्यवस्था नाहीये कशाचीच. म्हणून आम्ही तसं काही करू शकलो नाही. आणि आमच्या मनात आलं पण आम्ही एकमेकांना म्हटलं की हनुमानजीला आसन दिलं पाहिजे. पण पुन्हा म्हटलं इथं थोडंच आपलं घर आहे, आपल्याला पाठ करायचं आणि निघून जायचं, असं काही एवढं लक्षात आलं नाही आणि तसं आम्ही काही केलं नाही. पण त्या रात्री आता पाठ त्या दिवसाचा झाला, पहिल्या दिवसाचा. आणि आता रात्री जेव्हा, कारण आता तर नर्मदा मैयेचं डबल स्नान झालं, गेल्याबरोबरही एकदा स्नान केलं, तसं पहाटे स्नान करून निघालेलोच होतो. पण पुन्हा सकाळी सुद्धा 10-11 वाजता स्नान झालं होतं. पुन्हा संध्याकाळी आता पाठ संपल्यावर पुन्हा 5 वाजता 5-6 वाजता पुन्हा गेलो आणि पुन्हा मैयेवरती स्नान केलं. आता तर खूप आनंद वाटत होता. आणि रात्रीहून आता गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था होती. जेवण वगैरे झालं आणि आता लवकर झोपायचं, कारण पुन्हा पहाटे 4लाच उठायचं आहे. म्हणून विश्रामासाठी आता झोपलेलो असताना पहाटे बरोबर 4:30 वाजता, कारण 4ला उठायचं होतं पण जागच आली नाही. आणि 4:30 पावणे 5च्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं. आणि मला कुणीतरी असं म्हणतं आहे, मला ती व्यक्ती दिसली नाही पण कुणीतरी म्हणतं आहे कसं का होईना पण एक आसन लावायला पाहिजे होतं, कसं का होईना पण हनुमानजीला आसन द्यायला पाहिजे होतं. आता मला तर काही कळलं नाही पण लगेच जाग आली. बरोबर 5ला 5 मिनिटं कमी होते आणि मी लगेच उठले. माझ्या पतिदेवांना म्हटलं अहो मला असंच स्वप्न पडलं. ते म्हटले हो आपलं चुकलंच, आपण आसन द्यायला पाहिजे होतं. मग आता काय करायचं, कसं दिलं पाहिजे आसन. मग त्यासाठी आम्ही माझ्या वडिलांना फोन केला, कारण ते रामायण कथाकार आहेत. म्हणून त्यांना फोन केला आणि म्हटलं मला असं स्वप्न पडलं. आम्ही रामचरित मानसचा पाठ सुरू केला
पण आम्ही हनुमानजीला आसन दिलं नाही. ते म्हटले द्यायला पाहिजे होतं. तुमच्याकडे काही कापड असेल कोरं तर हनुमानजीला आसन द्या, नसेल तर एखादं घेऊन या आणि एखादा श्रीफळ मांडून त्या कापडावरती तेच हनुमानजीचं आसन समजा. मग आमच्याकडे कोरं कापड, आम्हाला एका ठिकाणी एक शॉल दिलेली होती आणि एक मफलर दिलेली होती. तर आम्ही ती मफलर खाली मांडली आणि खाली शाल अंथरले. मग त्या मफलरीवरती एक श्रीफळ आणून मांडला आणि त्याची पूजा करून तेच हनुमानजीचं आसन म्हणून ते मांडलं. आणि आता पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा रामचरितमानसचा पाठ चालू आहे. आता रोज पहाटे उठूनच मैयेचं स्नान आणि एवढा सगळा घाट एवढा दुमदुमून गेलेला आहे, एवढं सुंदर सगळं. आणि 7-8 दिवस कसे निघून गेले काही कळलं नाही. कारण आमचं आता असं ठरलेलं होतं, परिक्रमा चालू असतानाच आम्हाला नर्मदा मैयेची म्हणजेच जी नर्मदा जयंती असते, नर्मदा जयंतीसाठी आम्हाला शुलपाणी जंगलामध्ये जायचं होतं. पण नर्मदा जयंती 14 फेब्रुवारीला होती आणि आता आमचा जो रामचरितमानसचा पाठ चालू आहे तो आता जो 9वा दिवस आला, आता 8व्या दिवशी म्हणजे 7 तारखेला 7 फेब्रुवारीला अजून पुन्हा 7 दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी 7 तारखेला आता माझ्या पतिदेवाने सांगितलं आपण उद्या म्हणजे 8 तारखेला 9व्या दिवशी, अजून आम्ही जल चढवलेलं नाहीये, फक्त संकल्प सोडलेला आहे पण अजून जल चढवलेलं नाहीये. जेव्हा रामचरितमानसचा पाठ होईल तेव्हा जल चढवायचं. म्हणून आता 7व्या दिवशीच म्हणजे 7 तारखेलाच असं आमची सगळी तयारी झाली. पण आता कुणाला म्हणायचं? आता गजानन महाराजांच्या आश्रमात सुद्धा एवढा आमचा तसा चमत्कारच झाला की एवढ्या दिवस आज 8 दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आम्हाला कोणी काहीच म्हणत नाहीये आणि आपोआपच सगळी व्यवस्था चालू आहे. तेव्हा आम्ही तिथे चौकशी केली की आम्हाला उद्या कन्याभोजन करायचं होतं, तर इथं काही कुठे व्यवस्था होईल का? आम्हाला शिरा बनवायचा होता. त्यांनी तिथले जे होते सेवेकरी त्यांनी सांगितलं बघू उद्या. आणि बघू म्हटल्यावर आता पुन्हा 9व्या दिवशी सकाळी आम्हाला पुन्हा प्रश्न पडला. आम्ही 9व्या दिवशी थोडंसं वाचन होतं तेवढं वाचन करून घेतलं, मैयेवरती स्नान करून आलो, वाचन झालं आणि वाचन झाल्यावर पुन्हा आता जल चढवण्यासाठी पुन्हा ओंकारेश्वर ममलेश्वराकडे गेलो. तिकडून जल चढवून आलो आणि आल्यावर आता परिक्रमा पूर्ण झालेली होती. पुन्हा विचारलं, त्यांनी सांगितलं की कुठे तुमचा रवा साखर तूप काय असेल ते घेऊन या, आम्ही बनवून देतो. जिथे स्वयंपाक बनतो आहे तिथलं जे पाकगृह आहे त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आणून द्या, आम्ही तुमचा शिरा बनवून देतो. आणि एवढा सुंदर तिथे शिरा त्यांनी बनवून दिला. आता तर एवढा आनंद होत होता. मैया तू प्रश्न फक्त मनात आला की लगेच तू तयारच असते ते सगळं पूर्ण करण्यासाठी, एवढा आनंद होत होता. आणि शिरा बनवून आता तो शिरा द्रोणामध्ये घेऊन आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो. तिथे किनाऱ्यावरती भक्ती आश्रम आहे त्या ठिकाणी गेलो आणि तिथे जाऊन आता आमचं इच्छा होती की 5 कन्या मिळाल्या तरी खूप झाल्या, पण मला त्यावेळी असं वाटायचं की कमीत कमी 25 तरी कन्या मिळाव्या. आणि मैयेची काय लीला, एवढ्या मुली तर तिथे नव्हत्या सुद्धा, पण त्या 2-4 मुलींना म्हटलं आणखी आहेत का, आणखी भेटतील का? त्यामुळे भेटतील ना, मग बघून येता का म्हटल्यावर ही म्हणती मी जात नाही, ती म्हणती मी जात नाही. आणि पाहता पाहता बरोबर 25 कन्या त्या ठिकाणी एकदम वरती आश्रमात येऊन बसल्या. आम्हाला काही कळलं सुद्धा नाही. नर्मदा मैया अगं तू वेडी झाली की आम्ही वेडा झालो तेच कळत नव्हतं की तू मनात नुसतं आणायची उशीर आहे. लगेच 25 कन्या आणि 25 कन्यांचं त्या ठिकाणी पूजन करून तिथे कन्या भोजन आणि त्यांना काही थोडीशी दक्षिणा देऊन एवढा आनंद वाटत होता. आता कन्या भोजनही झालेलं होतं, परिक्रमेचा संकल्पही झालेला होता, रामचरितमानसचा पाठ. पण त्या दिवशी पहाटे पुन्हा मला असं स्वप्न पडलं 9व्या दिवशी. आणि इकडे माझ्या वडिलांना सुद्धा पहाटे 5 वाजता माझ्या वडिलांनी सांगितलं मला रात्रभर झोप नव्हती आणि पहाटे 5 वाजता मला झोप लागले आणि मला 5 मिनिटं असं स्वप्न पडलं की हनुमानजी माझ्या समोर आले आणि हनुमानजी माझ्या समोर येऊन एवढे नाचू लागले आणि
चिपळ्या वाजताहेत आणि नाचताहेत, सांगू लागले मी खूप प्रसन्न आहे, मी खूप आनंदात आहे, मला खूप आनंद झालेला आहे असे हनुमानजी म्हणतायत. आणि त्यांनी सांगितलं की रामचरित मानसचा पाठ केला, मला खूप आनंद झाला, मैयाच्या किनाऱ्यावर केला, मला खूप आनंद झाला, पण मला एकच गोष्ट पाहिजे, आता मला गुळ शेंगदाण्याचा लाडू पाहिजे. एवढं सांगितलं आणि लगेच माझ्या वडिलांनी सांगितलं, मला लगेच जाग आली. पटकन उठून बसले आणि बरोबर पहाटे 5 वाजताच माझ्या वडिलांनी आम्हाला फोन केला. सांगितलं, हनुमानजी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत, तुमची परिक्रमा सफल झाली आणि तुमचा रामचरित मानसचा पाठ सुद्धा सफल झाला. म्हणून हनुमानजीने सांगितलं, अरे मैयाच्या किनाऱ्यावरती रामचरित मानसचा पाठ केला, मी खूप प्रसन्न आहे, पण मला गुळ शेंगदाण्याचा लाडू पाहिजे. आता पुन्हा दुकानात जाऊन पुन्हा गुळ आणि शेंगदाणे आणले, पण आता कुठे लाडू बनवायचा, तर त्यासाठी पुन्हा गजानन महाराजांच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते शेंगदाणे भाजून आणि तिथे मिक्सरमधून बारीक करून घेतले. आता ते सुद्धा कशाला नाही म्हणत नव्हते. मग ते तिथून लाडू बनवून घेतले, त्याच्याबरोबर 5च लाडू झाले आणि ते 5 लाडू घेऊन आता हनुमानजी समोर तिथे जिथे आमची ती पूजा होती त्या ठिकाणी ठेवले. आणि एक कोण मुलगा आला, काही कळत नव्हतं, आणि तो म्हटला, 5 लाडू आहेत ना, त्याच्यातले 2 मला पाहिजे. आता हा आमच्या ओळखीचा सुद्धा नाही, माहिती सुद्धा नाही, आणि याने आम्हाला बघितलं सुद्धा नाही आम्ही काय केलं आणि काय नाही. पण अचानक येऊन त्या परिक्रमावासी जिथं थांबतात, आपण कधी गेलात तर बघू शकता, तर त्या मोठ्या त्या दरवाजामध्ये उभा राहिला आणि तो म्हटला, 7-8 वर्षाचा मुलगा असेल, तो म्हटला, तुम्ही 5 लाडू बनवलेत ना हनुमानजीसाठी, त्याच्यातले 2 लाडू मला पाहिजे. अरे, माझी पतिदेव म्हटले, आता काय करायचं. मग लगेच पटकन त्यांनी 2 लाडू उचलले आणि त्याला देऊन टाकले. आता तर तिथले जे पुजारी होते गजानन महाराज आश्रमातले, जे गजानन महाराजांच्या मंदिरात जे पूजा वगैरे करतात, तर त्यांना आम्ही पूजा करण्यासाठी नंतर बोलावलं, तर ग्रंथपूजन करण्यासाठी. तेव्हा त्यांना हे सांगितलं, तर त्यांनी सांगितलं, अरे हे दुसरं तिसरं कुणी नव्हतं, प्रत्यक्ष हनुमानजीनेच तुमच्या लाडूचा स्वीकार केलेला आहे, तुमच्या नैवेद्याचा प्रसादाचा स्वीकार केलेला आहे. खरंच त्यांना सुद्धा खूप विशेष वाटू लागलं. पण आम्हाला कुणी चांगलं म्हटलं म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नव्हतं, आणि कुणी वाईट म्हणतं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं, कारण सगळे चांगले म्हणणारे नव्हते. आमचे पाहुणे रावळे तर आम्हाला वेडच म्हणत असतील, संसार करायचं सोडून दिलं नाही, काय परिक्रमा करत बसले असंही म्हणत असतील. पण आम्हाला त्यांचं घेणं नव्हतं, आणि जे चांगलं म्हणतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं. म्हणून आता त्या दिवशी संकल्पही झालेला आहे, भगवान ओंकारेश्वर ममलेश्वराला जलही चढवलेला आहे, रामचरित मानसची पूजा झालेली आहे, आणि आता ग्रंथ त्यांची देऊन टाकून आम्ही पुन्हा आमचं सामान भरून आता 8 तारखेला दुपारून घरी यायला निघालो. कारण आमचा 11 तारखेला एक कार्यक्रम घेतलेला होता की दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती, म्हणून त्या ठिकाणी कीर्तन होतं. आता 11 तारखेला कीर्तन करायचं आणि पुन्हा 12 तारखेला जायचं, कारण 14 तारखेला नर्मदा जयंती आहे. तर त्यासाठी आम्ही 8 तारखेला तिथून निघालो आणि 9 तारखेला सकाळी घरी पोहोचलो. 9 तारखेला आल्यावर आता आराम करायचा नाही, लगेच आमचं पुन्हा सुरू झालं की शुल्पाणीच्या जंगलामध्ये जायचं आहे नर्मदा जयंतीसाठी, पण वस्त्रदान करण्यासाठी जायचं आहे. तर आता रामायण भागवत कथेमधून जे काही वस्त्रदान येतं ते म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राचं लग्न असेल तर काही साड्या वगैरे कुणी घेऊन येत असेल, काही वस्त्रदान घेऊन येत असेल ते सुद्धा, आणि आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमामधून प्रत्येक कीर्तनामधला 4था भाग हा दानासाठी ठेवायचा असं आमचं ठरलेलं होतं. म्हणून त्यामधून सुद्धा काही साड्या आम्ही खरेदी करून ठेवलेल्या होत्या, तर त्या सगळ्या घेऊन आता 2 मोठे पोते भरलेले होते. जवळजवळ 700 साड्या होत्या, आणि ह्या साड्या आता घेऊन कशा जायच्या. तर 9-10 तारखेला ती तयारी केली. 11 तारखेला सकाळी जाऊन प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन केलं नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि आता 12 तारखेला सकाळी पुन्हा निघायचं आहे. तर आता कसं जायचं असा विचार चालू होता. मग माझ्या भावाला बोलावलं आणि आम्ही 3घे जण स्लीपर कोच बसने त्या साड्या घेऊन, त्या गोण्या घेऊन
राहुरीला जाऊन मग स्लीपर बसने जुलवानिया राजपूर बडवानी असं गेलो आणि तिथे राजघाटला गेल्यावर तिथे शुलपाणी जंगलामधील घोंगसाच्या जे लखनगिरी महाराजांचे आश्रम आहे तिथे जे आता तिथले उत्तराधिकारी नर्मदागिरीजी महाराज यांनी एक नाव पाठवले आणि त्या नावेमध्ये बसून आता पुण्याची सुद्धा ज्या सुनंदा आई वगैरे गिरमे काकू ह्या सगळ्या आमच्या सोबत होत्या तेव्हा मग त्या साड्या घेऊन त्यांनी सुद्धा काही त्यांच्या घरून सुद्धा काही छोट्या मुलांचे कपडे वगैरे आणले होते तेव्हा मग ते सगळं नावेत ते सामान घेऊन आता म्हणजे 12 तारखेला संध्याकाळी गेलो आणि 13ला सकाळी तिथं बडवानीमधून राजघाटमधून नावेने 13 तारखेला सकाळी तिथून निघालो. 13 तारखेला दिवसभर तो प्रवास झाला. नावेचा प्रवास जवळजवळ 40 किलोमीटर ते अंतर आहे. 40 किलोमीटर ते अंतर आहे. तर घोंगसाला जायला पूर्ण दिवसच लागला. संध्याकाळ झाली आणि आता संध्याकाळी तिथे पोहोचल्यावर काही नाशिकचे सुद्धा ओझरचे सुद्धा काही नर्मदा भक्त मंडळ तिथं आलेलं होतं. आता सगळ्यांनी तिथे सत्संग केला. मला सुद्धा सगळ्यांनी बोलायला सांगितलं की तुम्ही ताई तुमच्या 2 पायी परिक्रमा झाल्यात आणि महाराजांच्या सुद्धा आता 3 झालेले आहेत. तर तुमची आत्ताच परिक्रमा संपली, अनुभव आलेले सांगा. तिथं मग बराच वेळ आम्ही सत्संग केला. नर्मदा मैयेचे परिक्रमेतले अनुभव वगैरे सांगितले आणि नंतर आता मैयेच्या किनाऱ्यावरती मैयेच्या हृदयस्थान जे आहे अशा हृदयामध्ये ते शुलपाणीचं जंगल आणि अगदी आदिवासी गरीब लोक की जे तिन्ही राज्याच्या बाउंड्रीवर आहे म्हणून त्या ठिकाणी वस्त्रदान करायचं आहे. तर आता रात्री लवकर झोपून पुन्हा पहाटे उठून मैयेवरती स्नान वगैरे केलं, मैयेची पूजा वगैरे केली आणि मैयेला आता आपण काय तिला शुभेच्छा देणार आहोत वाढदिवसाच्या म्हणा जयंतीच्या, पण तरी सुद्धा एक आपली एक भावना म्हणून तिला शुभेच्छा देऊन मैयेला सुद्धा वस्त्रदान वगैरे करून त्या ठिकाणी आता जेव्हा लोकांच्या सगळे लोक त्या ठिकाणी येत आहेत. नर्मदा जयंतीच्या दिवशी आदिवासी लोक सगळे त्या बाबाजीने सांगितलेलं असतं की त्या दिवशी सगळे एकत्र येतात. मग त्या दिवशी सगळ्या छोट्या छोट्या मुली असल्या तरी सुद्धा अगदी 4-5 वर्षाची मुलगी असली तरी सुद्धा तिचं लग्न झालेलं असतं. मग या सगळ्यांना साड्या वाटताना वस्त्रदान करताना एवढा आनंद वाटत होता. 700 साड्या त्यावेळी सगळ्या वाटून झाल्या आणि खूप आनंद त्या ठिकाणी घेतला. संध्याकाळी सुद्धा तिथे डाळ बाटी बनवून आणि नंतर मैयेला दिवे सोडण्यासाठी गेले होतो. खूप दिवे म्हणजे जवळजवळ 1000 दिवे असावे. सगळे नाशिककर मंडळी होती, पुण्याचे काही मंडळी होते आणि आम्ही एवढा आनंद त्या ठिकाणी घेतला. आता तर सुनंदा आई मला नर्मदा जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे आता आमची पहाटे लवकर उठून आरती पूजा झालेली होती, स्नान वगैरे करून, कारण पायी परिक्रमेतली सगळी सवय लागलेली होती म्हणून पुन्हा आरती झाल्यावर मी तिथंच झोपले होते थोडा वेळ. तर सुनंदा आई म्हणते आता सीमाला आई सुद्धा व्हायचं आहे. अजून सीमाचं खूप काम शिल्लक राहिलेलं आहे. नुसत्या परिक्रमा केल्या म्हणजे सगळं काही झालं असं नाहीये. नर्मदा मैयेच्या सगळ्या इच्छा तिला अजून पूर्ण करायच्या आहेत. तेव्हा मी फक्त नर्मदा मैयेकडे बघितलं आणि नर्मदा माईला सांगितलं मैया आता तू जे करणार आहेस, कारण मला तर या गोष्टीची आम्हा दोघा पती पत्नींनाही याची काही अपेक्षा वाटत नव्हती आणि आम्ही कधी याचा विचारही केला नव्हता. आमचं याच्याकडे लक्ष नव्हतं. कारण या गोष्टी बारीक निरीक मी तुम्हाला का सांगते आहे तर ह्या खूप गरजेचे आहेत. पुढे पुढे आपल्या लक्षातच येऊन जाणार आहे. म्हणून तिथून घाईघाईने उठले आणि माझ्या पतिदेवांना म्हटलं आपण मैयेच्या किनाऱ्यावरती थोडा वेळ जाऊन बसू नाव येईपर्यंत, कारण नावेला अजून टाइम होता. 10-11 वाजता नाव येणार होती. नर्मदा मैयेच्या आता दोघही पती पत्नी किनाऱ्यावरती अगदी त्या खडकावरती जाऊन बसलो आणि नर्मदा मैयेकडे बघून नर्मदा मैयेला हात जोडले आणि सांगितलं मैया आम्ही तुला आत्तापर्यंत काहीच मागितलेलं नाहीये. दोघांनीही अगदी मैयेला अंतकरणापासून सांगतो आहोत आणि आम्ही आताही काही मागणार नाहीये. कारण आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं की एखादं तरी अपत्य होऊ द्या, पण आमची अशी भावना झाली आणि ही तुझीच कृपा आहे. तूच आमच्या मनात असं घातलं की तुम्ही पायी परिक्रमा करा म्हणून परिक्रमाही झाली. आता नर्मदा जयंती झाली. पण मैया आज काल तुझी जयंती झाली
आज आम्ही त्या योगावरती तुला एकच सांगणार आहोत की आम्हाला जर मुलगा देणार असशील तर तो आम्ही म्हणणार नाही तो खूप मोठा नोकरीवाला असावा किंवा तो शिकून खूप मोठा एखादा साहेब व्हावा, कलेक्टर व्हावा असं मी सांगणार नाहीये. तर आम्ही दोघांनी असं सांगितलं की तो अगदी खरा पारमार्थिक असावा, तो भगवंताचा भक्त असावा आणि तो खरा वारकरी असावा आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला एकदा तरी नर्मदा मैयेची पायी परिक्रमा घडावी. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आम्ही तुला दुसरं काही मागणार नाही, फक्त आमची एक इच्छा व्यक्त केली की द्यायचंच असेल तर असा दे परमार्थिक. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आई वडिलांच्या जीवनात सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला होता, असा प्रसंग आला होता. पण आपण तेवढे अधिकारी नाहीये की आपल्याला देवाने विचारावं तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला देवाने तर विचारलं नाही, पण आमच्या गुरूंची आज्ञा आहे म्हणून त्यांना त्यांच्या पंढरीनाथांनी विचारलं होतं की काय पाहिजे मागा. आता बोलोबा काही बोलले नव्हते, पण कनकाई मातेने सांगितलं होतं देवा लग्न होऊन किती वर्ष निघून गेले, आता तर आम्ही वयस्कर झालो, पण पोटी पुत्र संतान नाही, तुझी वारी खंडित होईल. तेव्हा पंढरीनाथांनी सांगितलं की पुत्र होईल जा. पण बोलोबाने सांगितलं, पत्नीला म्हटले काय मागितलं तू देवाला. तिने सांगितलं मुलगा. देवाने विचारलं काय पाहिजे, मग मी सांगितलं मुलगा पाहिजे. ते म्हटले जा पटकन आणि परत जाऊन सांग मुलगा असा दे ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोके झंडा. हा मुलगा असा दे की त्याने वारीच केली पाहिजे, परमार्थच केला पाहिजे, वारकरी झाला पाहिजे आणि तोही खरा वारकरी की ज्याला वारकऱ्यांबद्दल प्रेम असलं पाहिजे, ज्याला पंढरीनाथाबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि तो परंपरेचा वारकरी झाला पाहिजे. असं जेव्हा बोलोबानी सांगितलं तेव्हा कनकाई मातेने सुद्धा देवाला तसंच सांगितलं. आणि आज आम्हाला देवाने विचारलेलं नाहीये, पण आमच्या मनातली एक भावना म्हणून आम्ही सांगितलं मैया द्यायचंच असेल तर चांगला दे, नाहीतर तुला काय आम्ही मागत नाहीये आणि तुला सांगत नाहीये, पण नाही दिला तरी काही हरकत नाही, पण आमच्या गुरूंची आज्ञा आहे म्हणून भगवत भक्त पाहिजे असं म्हटलं. आणि आता पुन्हा आश्रमामध्ये आलो. आता सगळ्यांनी तोपर्यंत सगळ्यांची आवरावर झालेली होती सामानाची. आम्ही सुद्धा आता बाबांनी सांगितलं जेवण वगैरे करून जा. जेवण वगैरे करून आता 15 तारखेला, कारण 14 फेब्रुवारीला मी तारखा मुद्दामून सांगते आहे. हा 14 फेब्रुवारी 2016. तर 14 फेब्रुवारीला मैयाची जयंती झाली आणि आता 15 फेब्रुवारी 2016ला आता त्या ठिकाणावरून निघायचं आहे. 10-11 वाजता नाव आली, तोपर्यंत आमचं सगळं आवरून झालं, जेवण वगैरे झाले आणि आता निघायचं. तर आता सगळे गप्पा मारत बसले, कोण कुणासोबत कोण कुणासोबत. आता आदिवासी लोक त्यांना सगळ्यांसोबत, ही पुणेकर मंडळी नाशिककर, आम्हाला सगळ्यांना त्या लोकांसोबत बोलायला खूप आनंद वाटायचा. मग बोलता बोलता एक अशी व्यक्ती होती की त्या व्यक्तीचं वय वर्ष 30 होतं आणि 30 वर्षामध्ये त्यांना आता सुनंदा आई जास्त बोलणारे आहेत. तुम्ही कधी बघितलं असेल, तुम्हाला स्वभाव तुमच्या लक्षात येईल, जास्त बोलायची त्यांना सवय आहे. सगळ्यांना कसं आहे काय चाललं अशी सगळ्यांची चौकशी करायची सवय आहे. म्हणून त्याला विचारलं किती मुलं आहेत. तो म्हटला आता त्याला तर काहीच कळेना काय सांगावं, पण त्याच्या शेजारचा म्हटला भरपूर आहेत. भरपूर म्हणजे त्याने सांगितलं, मग तो म्हटला असतील 10-15. अरे 10-15 काय, मग त्याच्या शेजारी दुसरा एक बसलेला होता, तो म्हटला 17 मुलं आहेत 17. अरे बापरे, 17 मुलं, वय वर्ष 30. आणि त्या दुसऱ्याने सांगितलं पत्न्या सुद्धा 3 आहेत. अरे बापरे. मग सुनंदा आई म्हटली यांचा उदरनिर्वाह, यांचं सगळं कसं चालवतो तू, कसं घर चालवतो. तो म्हटला काही नाही असंच. काय बोलत होता त्यालाही कळत नव्हतं. पण अरे सुनंदाई म्हटली याला काहीतरी द्या, याचा खूप मोठा परिवार आहे. मग त्यांनी सुद्धा काही 100-50 रुपये त्याला दिले. आणि माझी पतिदेव म्हटले, कारण त्याच्या अंगात शर्ट सुद्धा नव्हता, जी कोपरी होती ती सुद्धा खूप फाटलेली होती आणि खाली फक्त टॉवेल लावलेला होता, डोक्याला एक छोटंसं उपरणं फाटकं तुटकं बांधलेलं होतं, अशी परिस्थिती. मग माझे पतिदेव म्हटले शर्ट वगैरे नाहीये का.
तर म्हटलं नाही नाही, एवढे पोरं म्हटल्यावर एखादा शर्ट आणला की एखादं पोरगं घेऊन टाकता अंगातलं काढून, मला शर्टच ठेवत नाहीये. मग माझे पतिदेव म्हटले आता माझ्याही अंगात शर्ट नाहीये, कारण आम्ही परिक्रमेत जसं होतो त्याच अवस्थेत तिकडे आलेलो होतो. पण त्यांच्या अंगात आतून बनियन होतं आणि वरून स्वेटर होतं. त्यांनी लगेच स्वेटर काढलं आणि त्याच्या हातात देऊन टाकलं, हे घाल, आता स्वेटर काही पोरं घेणार नाहीत. मग एक मफलर होती, ती मफलरही देऊन टाकली. मग एक शाल होती मोठी, ती शालही देऊन टाकली. आता तर लुंगीवरती आणि बनियनवरती माझे पतिदेव घराकडे यायला निघाले. पण काही वाटलं नाही, खूप आनंद वाटला की आपल्याकडे आहे हे सुद्धा आपली द्यायची तयारी आहे. थोडं का होईना असेल, पण समोरच्याची जर थंडी भागत असेल, समोरच्याची जर गरज भागत असेल, तर आपण आपल्याकडची एखादी वस्तू असेल ती द्यायला काही हरकत नाही. म्हणून मग 15 फेब्रुवारी 2016 आम्ही तिकडून निघालो. आता गाड्या बदलत बदलत येत असता मुद्दामून सांगून जाईल की त्या दिवशी माझा मासिक धर्म आला. आणि आता आम्ही तसंच त्या अवस्थेमध्ये घरी आलो. घरी आल्यावर आता 4-2 दिवस घरी राहिलो आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाले, कथा कीर्तन. मग पुन्हा 1 महिना निघून गेला आणि पुन्हा पुढच्या 15 तारखेला म्हणजे 15 मार्चला पुन्हा मासिक धर्म आला. आणि आता 15 मार्च 2016 मासिक धर्म आला आणि त्यानंतर परत आलाच नाही. म्हणजेच आता नर्मदा माईची कृपा आणि गुरूंची आज्ञा ही फळाला आलेली असावी. म्हणजेच आता त्या दिवसापासून म्हणजेच 1 महिन्यानंतर म्हणजे 15 एप्रिलपासून पुढे 16-17ला, कारण 15 एप्रिलला रामनवमी होती. आता तर खूप आनंद वाटत होता की नर्मदा माईच्या इच्छेने, नर्मदा माईच्या कृपेने आणि गुरुवर यांच्या आशीर्वादाने आता तर दिवस गेलेले असावे. पण आता नर्मदा माईला सांगत होतो, कारण आमची रोज आरती पूजा अगदी परिक्रमेत असल्यासारखं सगळं चालू होतं. मग आता नर्मदा माईला सांगितलं की आज 1 महिना झालाय, पण आता असं वाटतं आहे की आज रामनवमी आहे आणि आता प्रत्येक 15 तारखेला काही ना काही पर्वणीच असायची. म्हणून आता एवढे आनंदी आहोत, एवढे परमार्थामध्ये सुद्धा एवढे गुंतलेले आहोत. पण दोघांनी असं ठरवलं की आता एकही दिवस याच्यामधला वायाला घालवायचा नाही. 15 एप्रिल 2016 पासून लगेच ठरवून टाकलं की रोज काही ना काही वाचन करायचं, म्हणजे एक ग्रंथाचं पारायण करायचं. मग आता दोघं बसलो ना, त्यांच्याकडे एक ग्रंथ, माझ्याकडे एक ग्रंथ, लगेच पारायण. आता घरी पहिलं सुरुवातीला आम्ही शिवलीला अमृताचं पारायण केलं. आणि कारण घरात अगोदर भूमी पवित्र करणं गरजेचं असतं. अगोदर झालेली होती पारायण काही, पण आता सुरुवातीपासून ही आपली सुरुवात आहे. तर शिवलीला अमृताचं पहिलं पारायण केलं आणि नंतर 8-15 दिवस असेच काही पारायण करता करता निघून गेले. आणि मग पुन्हा आता 15 मे आणि 15 मेला पुन्हा असं ठरवलं की आता उज्जैनचा कुंभमेळा आहे, तर आता कुंभमेळ्याला गेलं पाहिजे. म्हणून कुंभमेळ्याला जायचं आहे. पण कुंभमेळ्याला जात असता जे शाही स्नान आहे, आता पहिलं तर अगोदर होऊन गेलेलं होतं, पण जे शेवटचं शाही स्नान होतं ते म्हणजे 21 मेला होतं. म्हणून तोपर्यंत पुन्हा आता हनुमान जयंती वगैरे हे जे कथा कीर्तन आहेत तेही चालू होते. मग कथा कीर्तन कार्यक्रम झाले आणि मग आता पुन्हा उज्जैनला जायचं ठरवलं. तोपर्यंत आता 2-2.5 महिने झालेले होते. आता खूप आनंद वाटत होता की पुन्हा नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर जायला भेटेल आणि पहिलं म्हणजे साधूंच्या मेळाव्यात जायला मिळेल. पण तिथं गेल्यावर सुद्धा अति महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून सांगेल की जेव्हा उज्जैनला गेलो, इथून राहुरीतून स्लीपर बसने थेट इंदोरला गेलो आणि तिथून उज्जैनला गेलो. आता तिथे कोणाची ओळख नाही, कोणाचं काहीच माहिती नाही, कुठं जायचं तेही कळत नव्हतं. पण अचानक जाऊन जो क्षिप्रा नदी आहे, अलीकडेच शनी घाट आहे,
तर त्या शनी मंदिराजवळ उतरलो. आता पुढे जायला तर गर्दी खूप होती, गाड्या पुढे जात नव्हत्या. तिथे उतरल्यावर थोडं बाजूला खाली उतरून गेलो. क्षिप्रा मैयामध्ये तिथे स्नान वगैरे केलं आणि पाहतो आहे तर एक बाबाजी आम्हाला भेटले. आणि तेवढ्यात जे हरद्यामधले नर्मदा पायी परिक्रमेमध्ये जे भेटले होते, म्हणजे नर्मदा किनारीत ज्यांचा आश्रम आहे असे उमानाथजी महाराज बैतूलचे, त्यांचं तिथं अन्नक्षेत्र होतं, तिथे भंडारा होता. आणि तिथले त्यांच्याकडे राहणारे ती साईबाबा, ती आम्हाला तिथे भेटले अचानकच. मग एवढा आनंद झाला. त्यांनी सांगितलं चला बाबांचं इथं भंडारा आहे, तुम्ही तिथेच चला. मग आम्ही त्यांच्या भंडाऱ्यामध्ये तिथे गेलो. तर तिथे आता 2-3 दिवस राहायची व्यवस्था झाली. मग मस्त आता रामघाटला स्नानाला जायचं आहे, शाही स्नानाच्या दिवशी. पण रामघाटला स्नानाला जात असता तिथेही ओळख नाहीये आणि गर्दी खूप आहे. पण कसं करायचं, काय करायचं काही कळेना. पण अचानक एक बाबाजी तिथे आले आणि त्या बाबांनी सांगितलं, अरे माताजीला स्नानाला घेऊन जा ना रामघाटावरती. माझे पतिदेव म्हटले एवढ्या गर्दीमध्ये कसं घेऊन जाणार, तिथे आता महात्म्या लोकांनी तिथं आपल्याला आपल्यासारख्यानं येऊ दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं अरे काळजी कशाला करता, चला मी येतो. आणि ते बाबाजी काही ओळख नाही, काही नाही. त्यांना अचानकच आम्हाला दोघांना घेऊन ते शाही स्नानाला रामघाटावरती गेले. आणि रामघाटचं स्नान झाल्यावर एवढा आनंद होऊ लागला की आता माझ्या बाळाला सुद्धा इथे साधूंच्या मेळाव्यामध्ये इथे अधिकार मिळाला, म्हणजे स्नान करायला अधिकार मिळाला. एवढा आनंद झाला. आणि आता त्या क्षिप्रा माईला सांगू लागलो, कारण क्षिप्रामध्ये जे पाणी होतं, क्षिप्रा मैयाला पाणी नव्हतं, हे सगळं पाणी नर्मदा मैयेचं तिथे पाणी घेऊन गेलेले होते. मोठी पाईपलाईन होती, पाईपलाईनीने नर्मदा माईचं पाणी थेट क्षिप्राला घेऊन गेलेले होते. मग हीच नर्मदा मैया आहे आणि हीच क्षिप्रा मैया आहे. म्हणून सांगत होते की आज साधूंच्या मेळाव्यामध्ये सुद्धा मला अधिकार मिळाला स्नानाचा, म्हणजेच माझ्या बाळाला तो अधिकार आहे. आता पुन्हा तिथून निघालो. पण माझ्या पतिदेवांनी गुरुवार्यांना फोन केला, तर गुरुवार्यांनी सांगितलं अरे तुम्ही उज्जैनला गेलात का, कुंभमेळ्याला गेला? अरे वा, मग एक काम करा, आता तुम्ही ओंकारेश्वरला जा आणि तिथे जाऊन एक अनुष्ठान करा. आम्हाला खूप आनंद वाटायचा. आणि माझे पतिदेव नेहमी गुरुवार्यांना सांगतात की तुम्ही आम्हाला सांगत राहा, साधना आमच्याकडून करून घेत राहा. म्हणून अनुष्ठान करायला सांगितलं. एवढा आनंद झाला. आता तिथून निघालो, उज्जैनवरून थेट ओंकारेश्वरला आलो. तिथं आल्यावर पुन्हा आता गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये थांबलो. आणि तिथं आश्रमामध्ये आल्यावर आश्रमामध्ये एक दिवस थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मैयेचं स्नान करून आता पहाटेच मैयेवरती स्नानाला गेलो. आता जवळजवळ 2.5-3 महिन्याचा गर्भ पोटात होता. म्हणून आता नर्मदा मैयेचं स्नान केलं आणि मैयाला सांगितलं, मैया मला कधी काही मागायचं नव्हतं आणि आजही काही मागत नाहीये, पण एवढंच सांगेन की जो मुलगा होईल तो भगवत भक्त असू दे आणि तू त्याच्यावर अशी कृपा कर की त्याने साधना केली पाहिजे, त्याचं जीवन त्याने साधनामय तू जगला पाहिजे आणि एकदा का होईना त्याच्याकडून परिक्रमा घडली पाहिजे. मग मैयाला तर हे सगळं मैया ऐकतच होती. आणि आश्रमामध्ये आल्यावर आता स्नान वगैरे करून आल्यावर तिथे आता जप अनुष्ठान सुरू केलं गुरुवारी यांच्या सांगण्यावरून. 5 दिवस ते अनुष्ठान झालं आणि आता 5व्या दिवशी पुन्हा मैयेचं स्नान करून पुन्हा आता आवरून त्या ठिकाणावरून घरी यायला निघायचं आहे. तर पुन्हा मैयाला सांगितलं, मैया की मला कधी कधी खूप भीती वाटते. एकतर मला लग्नाच्या अगोदर लग्न करायचं म्हटल्यावर खूप भीती वाटायची की या संसारात पडल्यावर माझा परमार्थ बुडेल, कारण संसार खूप वाईट आहे. पण मला हे माहिती नव्हतं वेडीला की जे संत मंडळींनी संसार केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला असेल, नामदेव महाराजांनी केलं, हे संसारामध्ये राहिले पण हे संसारात बुडाले नाही किंवा संसाराला वाईट म्हटले नाहीत. ते संसारात राहिले पण संसारात बुडाले नाही, तर त्यांनी संसारच भगवानमय करून टाकला, संसारच परमार्थ स्वरूप बनवून टाकला. मग मला सुद्धा लग्नाच्या अगोदर भीती वाटायची की जर मी संसारात पडले तर परमार्थ माझा बुडून जाईल. काही झालं, संसार काय, साधूचा काय संसार आणि सामान्यांचा काय संसार, कुणी का होईना संसार तर करतोय ना, तर तो त्रास देणारच आहे. विंचवाचा जो ठणका आहे
तो सगळ्यांना सारखाच आहे. तो म्हणणार थोडाच आहे की हा साधू आहे, याला थोडा कमी त्रास करतो म्हणून. मग संसाराचा त्रास जेवढा व्हायचा तेवढा होणारच आहे. पण कारण चंदन जैसा साधू है सर्प ही समसंसार. कारण एके ठिकाणी महाराजांनी म्हटलेलं आहे, चंदन जैसा साधू है सर्प ही समसंसार, वाके अंग लिपटा रहे मन में नहीं विकार. कबीरदास महाराज सांगतात की संसार हा सर्पासारखा आहे, पण साधू म्हणजे संत हे चंदनासारखे आहेत. मग चंदनासारख्यांना म्हणजे सर्प हा चंदनाला लिपटून राहतो, कारण त्याला शीतलतेची गरज असते. मग संसार सुद्धा हा साधूंच्या अंगाला लपटतो, साधूंच्या जवळ येतो आणि साधूंना लिडबिडून राहतो, पण साधू त्याला लिडबिडत नाहीये. साधू त्याला शीतलता देतात. म्हणजे साधू हा संसाराला भगवानमय बनवून टाकतात. पण मी थोडीच तेवढी अधिकारी आहे, माझ्याच्याने थोडंच एवढं असं काही होणार आहे. लग्न झालं की मला संसारात बुडावं लागेल असं वाटत होतं, पण माझ्यावर खरोखर नर्मदा माईची एवढी कृपा झाली, गुरूंची एवढी कृपा झाली की मी संसारात न बुडता या संसारासह नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती गेले. मैया, आज तुझ्या कृपेमुळे माझ्या 2 पायी परिक्रमा झाल्या, एक मोटरसायकलवर सुद्धा झाली. पण मला आता संसाराची भीती वाटत नाही. पण आता माझ्या पोटात जो गर्भ आहे मला याची भीती वाटते की आईनं जन्म द्यावा तो फक्त 3 मुलांना, एक भक्त, एक दाता आणि एक शूर. माझ्याकडून असा एखादा तरी मुलगा माझ्या पोटी जन्माला येऊ दे. कारण नुसता झाले म्हणून झाले असं नाही, तर या साधनेचं फळ म्हणून, या साधनेमुळे आणि तुझ्या कृपेमुळे, गुरुवर यांच्या आशीर्वादामुळे परमार्थिकच मुलगा जन्माला येऊ दे, तरच माझी भीती कमी होईल. आणि आता मैयाचा निरोप घेताना डोळ्यात अश्रू आले. मैया, आता परत कधी येणं होईन सांगता येत नाही, कारण आता हे सगळं मला करावं लागणार आहे. ह्या सगळ्या संगोपनामध्ये माझी वेळ जाणार आहे. म्हणून आता तूच माझ्यावर कृपा असू दे, मला परत बोलव. आणि असं म्हणून नर्मदा मैयेचं पुन्हा दर्शन घेतलं आणि आता डोळे भरून आले. माई, तूच आहेस मला. आणि त्या ठिकाणावरून आम्ही आता घरी यायला निघालो. आता घरी आल्यावर सुद्धा लगेच घरामध्ये सुद्धा पुन्हा संसारामध्ये गुंतून राहायचं नाहीये. उज्जैनचा कुंभमेळा झाला, खूप आनंद होत होता. आता अनुष्ठान झालेलं होतं आणि आता लगेच माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपण आळंदीला जायचं. आता वेळ अजिबात वायाला घालवायचा नाही. वेळ वायाला गेला की इकडचे तिकडचे बाळावरती कोणतेच संस्कार झाले नाही पाहिजे. जे होणार आहेत ते फक्त परमार्थिकच झाले पाहिजेत. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यावर आळंदीमध्ये आता 3 महिने होऊन गेलेले होते. आळंदीमध्ये गेल्यावर अगदी गावकरी दरवाजामध्ये बसून, त्या बाजूने बसून, कारण वरती तर अजान वृक्षाखाली एकदम वरती बसायला महिलांना तिथे अधिकार नाहीये. मग आपण खालच्या बाजूला तिथे बसलो गावकरी दरवाजामध्ये आणि तिथे बसून आम्ही ज्ञानेश्वरीचा 5 दिवसामध्ये पारायण केलं. पण आता 4था महिना लागलेला होता. ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू झालं. पहिल्याच दिवशी मला असं वाटू लागलं की आपण खूप ज्ञानी जे अवघड ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण सोडवायचे, त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा. का कुणास ठाऊक असं वाटू लागलं. आणि आता तर ज्ञानेश्वरीचं पारायण 5 दिवसामध्ये झालं, पण मला कधी ज्ञानेश्वरीतली एक ओवी कळली नाही आणि आजही मला कळत नाहीये काहीच. पण त्या 5 दिवसामध्ये वाचन झालं की माझ्या पतिदेवांना मी संध्याकाळी एका आश्रमामध्ये थांबलो होतो आणि तिथे संध्याकाळी बसलो की मी सगळं त्यांना सांगत राहायचे. ओव्या सुद्धा भराभर सांगायचे आणि पण मला काही कळत नव्हतं. ओव्या सुद्धा सांगायचे आणि त्या ओव्यांचा अर्थही सांगायचे. ज्ञानेश्वरी पुढे नसताना सुद्धा मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्या पतिदेवांना म्हणायचे, या आळंदीमध्ये जे अवघड ग्रंथ शिकवले जातात ना, मला वाटतं ते ग्रंथ वेदांताचा अभ्यास करायचा. माझे पतिदेव म्हटले, आता एवढा वेळ आपल्याकडे नाहीये आणि आता काय काय करणार आहोत. कारण
मग आता तिथलं पारायण झालं. आता गुरुवर्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही कुठेही निघायचो, त्यांना फोन करायचो. कारण जेव्हा 2.5-3 महिने झाले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या घरी गेलो, दर्शन घेतलं. तेव्हा गुरुवर्यांनी सांगितलं, कारण माझ्या पतिदेवांनी त्यांना सांगितलं, त्यांना तोपर्यंत माहिती नव्हतं. 2.5 महिने झाल्यावर त्यांना सांगितलं तर त्यांना एवढा आनंद झाला. आमच्या गुरुमातेला सांगितलं की मी तर सांगणार होतो तुला ताईची ओटी भर, पण आता तर खूप आनंद झाला की तुमची नर्मदा मैया आणि आता भगवान श्रीकृष्णाची तुमच्यावर कृपा झाली. एवढा आनंद त्यांना सुद्धा वाटला होता. म्हणून प्रत्येक वेळी आम्ही फोन करायचो. आता आळंदीमधलं ज्ञानेश्वरी पारायण झालं, लगेच देहूला निघालो. देहूमध्ये गेल्यावर गाथा मंदिराच्या शेजारी जे मोठं तिथं संस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही तिथे थांबलो. आता नाशिकचे जे नाना होते त्यांनी आमची तिथं व्यवस्था केली. तिथे सुद्धा 5 दिवसामध्ये तिथे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं. पण तिथे आम्ही 2:30 वाजताच उठायचो. आता सर्व माता भगिनींना अनुभव आहे आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते. तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे, कारण हा त्रास तर होणारच आहे, उलट्या मळमळ हे सगळं तर चालूच असतं. पण माझ्या गुरुवर्यांच्या कृपेने, माझ्या नर्मदा माईच्या कृपाशीर्वादाने मला तो त्रास खूप होत होता. पण मी कधी झोपून राहिले नाही. 2-2:30ला म्हणजे 2:30ला उठायचं, तिथे स्नान करायचो आणि लगेच गाथ्याचं पारायण सुरू करायचं. गाथा अगदी 5 दिवसामध्ये गाथ्याचं पारायण केलं. रात्रंदिवस सारखं वाचत राहायचं. आणि मग इंद्रायणीमध्ये आता जवळच घाट होता की जिथे वह्या वगैरे बुडवल्या होत्या, तिथून निघाल्या. ते ठिकाण जवळच होतं, पण तिथे स्नानाला आम्ही संध्याकाळच्या वेळी जायचो, 4-5च्या दरम्यान. तिथलं पारायण झालं आणि 5 दिवसाचं ते पारायण करून लगेच भंडारा डोंगरावरती गेलो. भंडारा डोंगरावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचं पारायण त्या ठिकाणी केलं. तिथे सुद्धा आमची काही ओळख नाही, काही नाही. अचानक जिथे जाऊ तिथे व्यवस्था सुद्धा होऊन जायची. तिथले जे ट्रस्ट अध्यक्ष होते ते नेमकं तिथं आलेले होते. आता बाजूचं सगळं तिकडं पाडलेलं होतं तिथं बांधकाम होण्यासाठी, म्हणून तिथे थांबायला सुद्धा एवढी व्यवस्था नव्हती. पण एक छोटी त्यांची खोली होती, तिथे सगळं सामान पडलेलं होतं आणि खूप धुकं पडलेलं होतं, खूप आभाळ आलेलं होतं, काही कळत नव्हतं, थंडी भयंकर सुटलेली होती. पण तरी सुद्धा 3 दिवस तिथे राहिलो आणि 3 दिवसात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचं पारायण तिथे झालं. एवढा आनंद वाटत होता. आता तिथून आल्यावर गुरुवर्यांचं दर्शन घेऊन आता गुरुवर्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे जेवायलाच या. जेव्हा त्यांच्या घरी जेवायलाच गेलो, खूप आनंद वाटत होता. त्यांना सुद्धा आनंद व्हायचा आणि गुरुमातेला सुद्धा. जेवण वगैरे करून आता घरी आलो. पण आता आषाढी वारी जवळ आलेली होती. आषाढी वारी जवळ आली म्हणून आता दिंडीमध्ये पुन्हा जायचं आहे. पण त्याच्या अगोदर माझ्या पतिदेवाने गुरुवर्यांना फोन केला आणि सांगितलं आमची अशी इच्छा आहे की पिंपळनेरला जाऊन निळोबरायांच्या मंदिरामध्ये तिथे सुद्धा निळोबरायांच्या गाथ्याचं पारायण करायचं. कारण आमच्या गुरुवर्यांनी निळोबरायांचा जो गाथा आहे तो सार्थ केलेला आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचेच ते आशीर्वादित होते, म्हणून त्यांचे अभंग गाथा सुद्धा आणि त्यांचे सुद्धा शब्द सुद्धा असे आहेत की लवकर न कळणारे आहेत. सहज वाटतात पण खूप अवघड, वेदांत तडलेला आहे त्यामध्ये. म्हणून पण त्याच्यावरती ते त्यांनी सार्थ बनवलेला आहे तो गाथा सुद्धा. मग आम्ही दोघं पती पत्नी पुन्हा निघालो आणि थेट निळोबरायांच्या त्या पिंपळनेरला जाऊन तिथे जगद्गुरु असलेल्या निळोबरायांच्या गाथ्याचं पारायण केलं. ते 3 दिवसामध्ये ते पारायण झालं आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी गुरुवर्य पुण्याकडे कीर्तनाला जात असता मधल्या रस्त्याने जात होते. त्यांना माहिती होतं आम्ही तिथे थांबलेलो आहोत आणि तिथे येऊन त्यांनी आम्हाला पुढची दीक्षा दिली, अगदी निळोबरायांच्या समाधीच्या जवळ बसून. आता तर आनंद एक एक दिवस परमार्थातला अगदी द्विगुणितच होत चालत होता. एवढा आनंद परमार्थामध्ये वाटत होता आणि काही न करता, कोणती तपश्चर्या न करता गुरूंची कृपा एवढी फळाला आलेली होती. आणि नर्मदा माईची तर खूपच, नर्मदा माईनीच एवढे अधिकारी आणि इतके भगवंतासोबत राहणारे, भगवत प्राप्ती झालेले आणि करून देणारे असे गुरु आम्हाला मिळवून दिले. खूप आनंद वाटत होता. त्याच वेळी आता तिथलं पारायण झाल्यावर पुन्हा घरी येऊन आता 2ऱ्या-3ऱ्या दिवशी लगेच दिंडीचं प्रस्थान. मग
आता तर मला खूप आनंद वाटायचा. आता नर्मदा माईला सांगायची मैया की लोक सांगतात आमच्या इतक्या वाऱ्या झाल्या तितक्या वाऱ्या झाल्या. जेव्हा माझा मुलगा मोठा होईल तेव्हा तो सुद्धा लोकांना सांगेन त्याच्या वया इतक्याच वाऱ्या सांगेल. तो 50 वर्षाचा झाला तर तो सांगेल माझ्या वाऱ्या सुद्धा 50च झाल्या, कारण तो गर्भात असताना आता पंढरपूरची वारी करतो आहे. म्हणून आता संत कवी महिपती महाराजांची दिंडी ताहराबादवरून पंढरपूरला चालली, तर त्या दिंडीमध्ये आम्ही पंढरपूरला निघून गेलो. रोज आता जास्त तर चालायचं नाही, पण थोडं थोडं चालू ना. आता वारी तर चालू आहे, प्रवास चालू आहे, मध्ये कीर्तन प्रवचनही चालू आहे. आता वारीला पंढरपूरला जाता जाता अगदी 15-16 दिवसामध्ये पंढरपूरला गेलो. आणि पंढरपूरमध्ये गेल्यावर तिथे सुद्धा आता पंढरपूरची जी आषाढी एकादशी होती, त्या आषाढी एकादशी पासून 5वा महिना सुरू होणार होता. म्हणजे 5वा महिना सुरू झाला आणि आता तिथे आम्हाला नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण करायचं होतं. म्हणून आम्ही सगळे वारकरी निघून आले आणि आम्ही आता पंढरपूरमध्ये स्थापलेलो आहोत. कारण मी ह्या गोष्टी का सांगते आहे तर 1.25 वर्षाचा राघव कशी पायी परिक्रमा करू शकतो, हे कसं शक्य आहे, प्रत्येकांना प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे. म्हणून मला असं वाटतं अगोदर जर हा पूर्व वृत्तांत हा पूर्वार्ध सांगितला तर आपल्याला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आधीच मिळून जाईल. म्हणजे मलाही पुन्हा फोन करून विचारायची गरज पडणार नाही की असं कसं काय घडलं, राघव कसं काय परिक्रमा करू शकला, हे कसं शक्य आहे. मग हे सगळं कळण्यासाठी म्हणून अगोदर आता पंढरपूरमध्ये जाऊन आम्ही तिथे थांबलेलो आहोत. आता जो पुढच्या भागामध्ये आपल्याला अतिविशेष आणि अतिमहत्त्वाचे अनुभव मला पुढच्या भागामध्ये सांगायचे आहेत. आणि त्याच भागामध्ये राघवचा जन्मसुद्धा अतिविशेष तिथीला कसा झाला तर तेही सांगायचं आहे. म्हणून अतिमहत्त्वाची गोष्ट पुढच्या भागात सांगणार आहे. म्हणून आता इथेच थांबून घेते. नर्मदे हर.